श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे किवी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे। तर तुम्ही कधी विचार केलाय का की न्यूझीलंडमधून आलेलं हे छोटंसं हिरवं फळ किवी आयुर्वेदाच्या भाषेत किती अमूल्य ठरतं। पचन सुधारायचं असेल, त्वचेला नैसर्गिक तेज द्यायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, किवी तुमचं सर्व काही करू शकतं। पण हे एक फक्त मॉडर्न डाएटचं फॅड नाही, आयुर्वेदात सुद्धा किवीचे अनेक अद्भुत फायदे सांगितलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किवीचे आयुर्वेदिक फायदे, ते कधी, कसे आणि किती प्रमाणात खावे, आणि घरच्या घरी बनवता येणारे एक नैसर्गिक किवी हर्बल ड्रिंक। चला तर मग जाऊया। किवीचा उगम चीनमध्ये झाला असला तरी याची लागवड प्रथम न्यूझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली। त्यामुळे किवी हे नाव न्यूझीलंडच्या पक्षाच्या नावावरून दिले गेलेलं आहे। किवी हे फळ आकाराने लहान ते मध्यम, अंदाजे अंड्यासारखं असतं। बाहेरून तपकिरी आणि केसाळ साल असते, आतमध्ये हिरवट आणि काळ्या रंगाचे आहे, बारीक बिया आणि सौम्य गोडसर आंबट चव असते। आता याच्यात किती पौष्टिक घटक असतात 100 ग्रॅम मागे ते बघूया। ऊर्जा ही 41 ते 61 कॅलरीज असतात। कार्बोहायड्रेट 14 ग्रॅम असतं, प्रथिने 1.1 ग्रॅम असतं, चरबी 0.5 ग्रॅम असते, फायबर्स 3 ग्रॅम, व्हिटॅमिन सी 92.7 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन के 40.3 मिलीग्रॅम, पोटॅशियम 312 मिलीग्रॅम, फोलेट, अँटीऑक्सिडंट आणि बी व्हिटॅमिन्सही याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात। आता बघूया किवी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे। पहिलं म्हणजे त्रिदोषनाशक। किवीमध्ये थोडा गारवा आणि आंबट गोड रस असल्याने ते पित्त आणि वात दोन्ही नियंत्रणात ठेवते। कफदोष वाढलेला असेल तर त्यात मध मिसळून किवी खाल्ल्यास आराम मिळतो। पुढील फायदा म्हणजे पाचन सुधारते। आयुर्वेदात किवीचे मुख्य गुणधर्म भूक वाढवणारे आणि पाचन करणारे मानले गेलेले आहे। किवीमध्ये ॲक्टिनिडेन नावाचा नैसर्गिक एन्झाईम असतो, जो अन्नाचे पचन वेगाने करतो। अपचन, अजीर्ण, गॅस यासारख्या समस्यांवर सुद्धा किवी खूप फायदेशीर आहे। पुढील फायदा म्हणजे रक्तशुद्धी करतं। किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील जे रक्तदोष असतात ते नष्ट होतात। त्वचेवर पुरळ, कोरडेपणा, पिंपल्स यावर खूप उपयुक्त ठरतं। पुढील फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवतो। आयुर्वेदानुसार ओजस ही जीवनशक्ती वाढवण्यासाठी किवी उपयोगी आहे। दैनंदिन आहारात किवीचा समावेश केल्यास शरीराला आजारांपासून लढण्याची ताकद मिळते। पुढील फायदा म्हणजे मूत्रविकारांवर गुणकारी आहे। किवी डाययुरेटिक गुणधर्माचे असल्याने लघवी साफ होण्यास मदत करते। मूत्राशयातील जळजळ, संसर्ग यावर सुद्धा उपयुक्त आहे। लघवी करताना त्रास होत असल्यास किवीचा रस हा खूप उपयोगी ठरत असतो। पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर आहे। रक्तशुद्धी आणि पित्तशमन गुणधर्मामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते। त्वचा विकार, ॲलर्जी, डाग यावर किवीचा आहारात वापर करणं फायदेशीर ठरतं। पुढील फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी किवीमध्ये लघु आणि तीक्ष्ण गुणधर्म असतात। शरीरातील मेदधातू कमी करण्यास मदत करतात। वजन कमी करताना वजन कमी होते, पण पोषण जे आहे ते तसंच टिकून राहतं। पुढील फायदा म्हणजे हृदयासाठी हितकारक आहे। आयुर्वेदात किवीचा उपयोग रक्तसंचार सुधारण्यासाठी होतो। रक्तदाब संतुलनात ठेवण्यासाठी पोटॅशियमयुक्त आहार जसे की किवी हे खूपच उपयुक्त ठरतं। पुढील फायदा म्हणजे मानसिक तणाव कमी करतं। सत्वगुण वाढवणारे अन्न मानसिक स्थिरता देतात, त्याच्यातीलच एक म्हणजे किवी। किवीमध्ये अशा पोषक घटकांचा समावेश असल्याने ते मानसिक थकवा, उदासी आणि चिंता कमी करतं। तर ही होती आयुर्वेदिक फायदे। आता बघूया किवीचा आपण वापर कशा प्रकारे करायचा आहे। किवी हे फळ म्हणून डायरेक्ट तुम्ही कापून खाऊ शकता, फ्रूट सॅलड, स्मूदी, ज्यूसमध्ये टाकून खाऊ शकता, केक, आईस्क्रीममध्ये सुद्धा याचा तुम्ही वापर करून खाऊ शकता। किवी खाताना खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते, जसे ओठ जळजळणे, सूज येणे, तर अशांनी किवी खाणं टाळायचं आहे। अति प्रमाणात खाल्ल्यास सुद्धा पचन बिघडू शकते, म्हणूनच किवी हे प्रमाणातच खाणे आवश्यक आहे। आयुर्वेदानुसार किवी कधी खावे
तर सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास पचन सुधारते, रक्तशुद्धी होते. त्यानंतर दुपारी जेवणानंतर खाल्ल्यास पचनक्रिया उत्तम राहते. आणि जर रात्री खायचं असेल शक्यतो तर रात्री टाळायचंच आहे, कारण शरीरात थंडी निर्माण होऊ शकतो व याच्याने वात दोष वाढू शकतो. त्यामुळे रात्री खाणं हे टाळायचंच आहे. आता बघणार आहोत किवीचं हर्बल ड्रिंक. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 किवीचं फळ, 1 चमचा मध, अर्धा चमचा आले रस, चिमूटभर काळं मीठ, 1 कप कोमट पाणी. करायचं काय, सर्व एकत्र करून घ्यायचं आहे व ब्लेंड करायचं आहे. आणि हे जे हर्बल ड्रिंक आहे उपाशी पोटी प्यायचं आहे. याच्याने पचन, त्वचा आणि इम्युनिटीसाठी हे उत्तम एक हर्बल ड्रिंक आहे. तर ही होती किवीबद्दल संपूर्ण माहिती. आयुर्वेदिक फायदे, कुठं उगम झालेला आहे, कसं खावं, केव्हा खावं, कोणी खावं, काय खबरदारी घ्यावी. तर पाहिलं ना, हे छोटंसं किवी फळ आपल्या आयुर्वेदात किती मोठं स्थान मिळवू शकतं. पचन, त्वचा, हृदय, मूत्रमार्ग, इम्युनिटी हे सगळं काही एका किवीने सांभाळता येतं. फक्त त्याचा योग्य वापर आणि वेळ ठाऊक असायला हवी. तुम्ही किवी आपल्या आहारात कसं वापरता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला असेच आरोग्यदायी आयुर्वेदिक उपाय हवे असतील तर आपण पुन्हा भेटूच. तोवर नैसर्गिक राहा, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.